नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो द लायन अकॅडमीच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर। विद्यार्थी मित्रांनो, आपण काही पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण सामान्य विज्ञानाचे काही टॉपिक बघितले। आज जो आपण टॉपिक बघणार आहे तो संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारा घटक आहे। मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये जर आपण सामान्य विज्ञानाचं जर वर्गीकरण जर बघितलं तर वर्गीकरणामध्ये आपण म्हणू शकतो की भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे तीन घटकांचा समावेश आपल्याला काय आहे या विषयामध्ये होतो। यामध्ये संयुक्त पूर्व परीक्षेला सर्वात जास्त जर प्रश्न विचारले जात असेल तर तो जीवशास्त्र या घटकामध्ये विचारले जातात। आणि जीवशास्त्रामध्ये जर बघितलं तर सजीवांचं वर्गीकरण नावाचा जो घटक आहे या घटकावर संयुक्त पूर्व परीक्षेला आयोग 2 ते 3 प्रश्न हमखास विचारतो म्हणजे विचारतो मित्रांनो। तर या लेक्चर सिरीज मध्ये आपण सजीवांच्या वर्गीकरणामध्ये काही डिटेल असणारे घटक बघूया जे तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटतात, जे तुम्हाला अवघड वाटतात ते आपण एक वेगळ्या टेक्निकनी वेगळ्या अँगलनी बघण्याचा काय प्रयत्न करणार आहे मित्रांनो। आता बघा, सजीवांच्या वर्गीकरणामध्ये जर बघितलं तर आपण म्हणू शकतो हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड येतं सजीवांच्या वर्गीकरणामध्ये कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी प्रयत्न केलेले आहेत। त्यानंतर पंचराष्ट्रीय वर्गीकरण पद्धत येते ज्याला 5 किंगडम सिस्टीम म्हणतो आणि त्याच्यामधलं प्राणी वर्गीकरण तो घटक आपण आज कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे। आता बघा, प्राणी वर्गीकरणामध्ये जर तुम्ही बघितलं की काय असणार आहे तर प्राण्यांचं वर्गीकरण यामध्ये आपण जेव्हा म्हणत असतो की कशा प्रकारे असेल तर प्राण्यांचं वर्गीकरण आपण जर बघितलं की काय असणार आहे तर प्राणी वर्गीकरण यामध्ये सर्वात महत्त्वाचं पार्ट कशा प्रकारे असणार आहे हे तुम्हाला आता सांगतो। बघा, जनरली तुम्हाला सवय काय झालेली माहिती आहे का की जो डेटाबेस तुम्ही बघता का प्राण्या वर्गीकरणाच्या रिलेटेड असो किंवा दुसऱ्या रिलेटेड असो तो रट्टा मारण्याचा प्रयत्न करता, तसं मारायची गरज नाही मित्रांनो। दुसरी गोष्ट, प्राणी वर्गीकरणामध्ये एवढे उपगट आहेत, सगळे गट पाठ करायचे का, कसं करायचं, काय करायचं तुम्हाला आजच्या या लेक्चर सिरीज मध्ये काय आहे समजून जाईल। आता बघा, प्राण्यांचं वर्गीकरण जर केलं तर जनरली पृथ्वी तलावर असणारे जेवढे काही प्राणी आहेत त्यांचं वर्गीकरण आपण 2 गटामध्ये करतो मित्रांनो। एक जो आहे त्याला आपण प्रोटोझोआ म्हणून ओळखलं जातं, हा प्रोटोझोआ हा गट आहे आणि दुसरा जो गट आहे त्याला आपण मेटाझोआ या नावाने काय ओळखलं जातं। हे प्राण्यांचे 2 गट केले जातात। आता हे 2 गट कशाच्या आधारे केले जातात मित्रांनो माहित आहे का की प्राण्यांचं वर्गीकरण करत असताना म्हटलं गेलं की या पृथ्वी तलावर असणारे जेवढे काही एकपेशीय प्राणी आहेत, बरोबर का, जेवढे काही एकपेशीय प्राणी आहेत या सर्व एकपेशीय प्राण्यांचा समावेश जर कोणत्या गटामध्ये होत असेल तर प्रोटोझोआ या गटामध्ये होतो मित्रांनो। आणि जेवढे काही बहुपेशीय प्राणी आहेत या बहुपेशीय प्राण्यांचा समावेश जर बघितलं तर कोणत्या गटामध्ये येतो, मेटाझोआमध्ये येतो। ही पहिली बेसिक क्लॅरिटी आहे। आता बघा, तर आणखी जर थोडं डिटेल डिस्क्रिप्टिव्ह आपण बघितलं तर या बहुपेशीय प्राण्यांचं वर्गीकरण 2 गटामध्ये केले गेलेले आहे। एक आहे ज्याला इंग्लिश मध्ये इनव्हर्टिब्रेट म्हणतो आपण आणि मित्रांनो ज्याला पाठीचा कणा नसणारे अशा प्रकारे काय मित्रांनो माहिती का एक गट, आणि दुसरा गट आहे ज्याला आपण वर्टिब्रेट म्हणतो ज्याला पाठीचा कणा असणारे अशा प्रकारे हा दुसरा गट आहे। हे प्राण्यांचं ढोबळमानांचं वर्गीकरण आहे मित्रांनो। आता बघा, जेव्हा प्रश्न आतापर्यंत आयोगाने विचारलेले प्राण्यांच्या वर्गीकरणाच्या संबंधित जनरली तुम्ही रट्टा मारता सर। जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हणतो की तारा मासावर प्रश्न आलेला होता की तारा मासामध्ये कोणती सममिती आढळते, तर तुम्हाला काय वाटतं मग की सर सर्व प्राण्यांची आम्ही सममिती काय पाठ करायची का, तर अजिबात गरज नाहीये। आयोग जेव्हा एखादा क्वेश्चन विचारत असतो तर त्याच्यामागे काही ना काही कारण असतो मित्रांनो। असं नाहीये की त्याला दिसलं कुठंतरी प्रश्न आणि तो डेटा तुम्हाला विचारून टाकला, एक बॅकग्राऊंड कळणं गरजेचं आहे की एक कोणतं रिझन असतं। तर रिझन तुम्हाला या लेक्चरच्या स्वरूपात मी तुम्हाला काय पुढे हळूहळू सांगायचा प्रयत्न करेन। आजचा जो सेक्शन असणार आहे या सेक्शन मध्ये आपण बघणार आहे प्रोटोझोआ बद्दल आणि या सेक्शन मध्ये आपण बघणार आहे पाठीचा कणा नसणाऱ्या प्राण्यांबद्दल, जे कमी विकसित आहे, ज्यांचं वाढ आणि विकास तेवढं जास्त झालेलं नाहीये। पाठीचा कणा असणारे हे थोडं जास्त विकसित आहेत प्राण्यांच्या गटामध्ये जर बघितलो आपण तर याच्यासाठी वर्टिब्रेटसाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवेल। आजच्या लेक्चर मध्ये आपण बघूया प्रोटोझोआ आणि इनव्हर्टिब्रेट यांनी पाठीचा कणा नसणारे या प्राण्यांच्या बाबतीत काय असणार आहे। आता बघा, वर्गीकरण करत असताना मी तुम्हाला सांगितलं कमी विकसित असणाऱ्या हा प्राण्यांचा गट आहे प्रोटोझोआ, हा बहुपेशी म्हणजे काय, हा थोडं जास्त विकसित असणाऱ्या प्राण्यांचा गट आहे। पण ह्यांच्यामध्ये पण आपल्याला व्हरायटी आढळते कमी विकसित पासून जास्त विकसित कडे। यासाठी
मेटाझोआ मधील जो कमी विकसित गट आहे तो इन्व्हर्टिब्रेट, ज्याच्यामध्ये पाठीचा कणा नसतो मित्रांनो. आणि मेटाझोआ मधील जो विकसित गट आहे तो म्हणजे व्हर्टिब्रेट, ज्यांच्यामध्ये पाठीचा कणा असतो. आता बघा, जर मी म्हटलं की या इन्व्हर्टिब्रेट मध्ये अशा प्रकारचे काय आहे, हे सगळे प्राणी आहेत पाठीचा कणा नसणारे, पण ह्यांच्यामध्ये पण आपल्याला पुन्हा व्हरायटी आढळते. कोरायला का? आणि पाठीचा कणा असणाऱ्यामध्ये पण व्हरायटी आढळते. या कारणामुळं पाठीचा कणा नसणाऱ्यांचे एकूण 9 गट तयार करण्यात आले पुन्हा. आणि मित्रांनो माहित आहे का, पाठीचा कणा असणाऱ्यांचे एकूण 6 गट तयार करण्यात आले. तर हे वर्गीकरण. आता काही लोक एवढं टेन्शन घेतात, सर हे एक प्रोटोझोआ, हे 9 10 आणि हे 6 16, हे सगळे गटांचे काही काही नंतर नावच आठवत नाही. पहिले अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. एका स्वरूपात मी तुम्हाला घेऊन जातो आणि शेवटी लेक्चरच्या तुम्हाला असं वाटवेल की प्राणी वर्गीकरण हा सर्वात सोपा टॉपिक असणार आहे. आता बघा, आपण अभ्यास करणार आहे प्रोटोझोआ आणि इन्व्हर्टिब्रेट. आता हे इन्व्हर्टिब्रेट आणि व्हर्टिब्रेट हे कशाच्या सहाय्याने झाले? पाठीचा कणा आहे किंवा नाहीये. तर मला एक तुम्ही सांगा, जर इन्व्हर्टिब्रेट मध्ये 9 या गटामध्ये कोणत्याही प्रकारचा पाठीचा कणा नाहीये म्हणून त्यांना इन्व्हर्टिब्रेट मध्ये घेतले. तर आता मला सांगा, प्रोटोझोआकडे जर बघितलं तर हा एक पेशीय प्राणी आहे. मग जो एक पेशीय प्राणी आहे, मला सांगा त्यांच्यामध्ये कसं काय पाठीचा कणा असू शकतो? पॉसिबलच नाहीये. मग मी म्हणू शकतो का प्रोटोझोआ पण हा एक प्रकारे इन्व्हर्टिब्रेटचाच पार्ट असणार आहे? मग इन्व्हर्टिब्रेट मध्ये एकूण किती उपगट येतात, किती संघ येतात? तर एक प्रोटोझोआ आणि ह्याच्यातले 9 असे एकूण 10 संघ हे पाठीचा कणा नसणारे या प्राण्यांच्या काय गटामध्ये येतं. आता बघा, मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगतो इन्व्हर्टिब्रेटचे एकूण ते 10 संघ कोणकोणते पाठीचा कणा नसणाऱ्यांचे. सर्वात पहिले जो आहे मित्रांनो माहित आहे का, तो जर कोण असेल तर आपण त्याला म्हणतो प्रोटोझोआ, ज्याला मराठीतून शब्द आहे मित्रांनो माहित आहे का, आदिजीवींचा गट किंवा आदिजीवी म्हणतो. हा पहिला गट आहे. दुसरा गट जर बघितलं तर तो कोणता आहे मित्रांनो माहित आहे का, पेरिफेरा आहे. हा दुसरा गट. तिसरा गट जर बघितलं तर सिलेंट्राटा नावाचा हा तिसरा गट आहे. चौथा गट ज्याला प्लॅन्टीहेल्मिंथिस म्हणतात मित्रांनो. बरोबर का? प्लॅन्टीहेल्मिंथिस या नावाने काय हा चौथा गट विचारला ओळखलं जातं. पाचवा गट जर बघितलं ऍस्कोहेल्मिंथिस. सहावा गट ज्याला तुम्ही अनालिडा या नावाने ओळखता. सातवा गट जर बघितलं तर ज्याला आपण आर्थ्रोपोडा म्हणतो, आर्थ्रोपोडा या नावाने ओळखतो. आणि आठवा गटाला मोलुस्का आणि त्यानंतर 9वा गट जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का, इकायनोडर्माटा या नावाने ओळखतो. आणि 10वा गट हा हेमिकार्डाटा या नावाने आपण काय ओळखत असतो मित्रांनो. आता बघा, अजिबात टेन्शन घेऊ नका. सर एवढे सगळे संघ कसं आठवण करायचं? जसं जसं टॉपिक मध्ये आपण पुढे जाऊया ऑटोमॅटिकली तुम्हाला काय डिटेक्ट होत जाईल. या 10 संघावर आयोगाने आतापर्यंत वारंवार प्रश्न विचारले. सर्वात पहिले आता बघा, हे संघ जे तयार झालेत ना मित्रांनो, हे वाढ आणि विकासानुसार तयार झालेले आहे. जो सर्वात पहिला संघ तयार झाला प्रोटोझोआ, तो प्राण्यांचा सर्वात कमी विकसित गट होता म्हणून त्याला पहिल्यांदा जागा दिलेली आहे. त्यानंतर पेरिफेरा प्रोटोझोआपेक्षा थोडं विकसित आहे. त्याच्यापेक्षा जास्त विकसित सिलेंट्राटा आहे. त्यानंतर प्लॅन्टीहेल्मिंथिस. अशा प्रकारे काय मित्रांनो माहित आहे का, हे घटक आहे. आता बघा, जर मी तुम्हाला म्हटलं एखाद्या प्राण्यामध्ये प्रश्न कसे येतात, मानवी शरीरामध्ये विचारत असताना तुम्हाला मानवी शरीराच्या पेशीबद्दल कधीच प्रश्न विचारला जात नाही मित्रांनो. का? कारण जो प्राणी ज्या लेवलचा आहे, त्याच्या शरीराची संरचना ज्या लेवलची असते त्या लेवलवरच वारंवार प्रश्न विचारलेला आहे. मग आपल्याला प्रत्येकाची संरचना ही त्याच्या ज्या लेवलची आहे त्या लेवलचंच डेटाबेस आपल्याला काय लक्षात ठेवायचा आहे. आता बघा, या 10 संघामध्ये आयोगाने 2018 मध्ये 17-18 मध्ये प्लॅन्टीहेल्मिंथिस मध्ये प्रश्न विचारलं होतं की अवयव अवस्था कोणामध्ये आढळते? कोरेला का? त्यानंतर जर बघितलं आपण मित्रांनो माहित आहे का की पेरिफेरा बद्दल कधी काय सिलेंट्राटा बद्दल प्रश्न विचारलं होतं. स्युडोसिलोमेट संरचना कोणामध्ये असते, काय असते? असे कितीतरी प्रश्न आहेत जे तुम्हाला आज पण मित्रांनो माहित आहे का, माहित नाहीये. जो आयोगाने विचारलंय पण तुम्ही वाचल्यानंतर कळतच नाहीये, मग कसं समजणार? आता बघा, मी तुम्हाला डायरेक्ट पॉइंट कडे घेऊन जातो. हे जे 10 संघ तयार झाले, हे संघ असेच नाही तयार झालेत मित्रांनो. कोणते तरी गुणधर्म असतील की ज्या गुणधर्मांच्या आधारे हे 10 गट तयार करण्यात आलेले असतील आणि आयोग वारंवार त्याच गुणधर्मावर प्रश्न विचारतं ज्या गुणधर्मांच्या आधारे हे एकूण 10 गट तयार झालेले आहेत.
आता तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, प्रोटोझोआ, पेरिफेरा, सिलेंट्राटा, प्लॅन्टिहेल्मिन्थिस, ऍस्ट्रोहेल्मिन्थिस, ॲनालिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्माटा, हेमिकार्डाटा, हे एकूण 10 समूह. बाकी काही आठवण ठेवायची गरज नाही. बाकी कसं आठवण ठेवायचं मी तुम्हाला सांगतो. आता बघा, असे कोणते गुणधर्म आहेत की ज्या गुणधर्मांच्या आधारे हे वर्गीकरण करण्यात आलं आणि या गुणधर्मावर आयोगाने कोणते प्रश्न विचारले आणि पुढे कोणते विचारू शकतात, यासाठी मी तुम्हाला काही चांगल्या प्रकारे डिटेल अनालिसिस करून देईन मित्रांनो. आता बघा, जर मी म्हटलं की सर्वात पहिला गुणधर्म घेतलं आणि त्या गुणधर्मांच्या आधारे वर्गीकरण करण्यात आलं, ते म्हणजे काय रे, शरीराची अवस्था. आता बघा, शरीराची अवस्था म्हणजे ह्याचा अर्थ मित्रांनो माहिती आहे का, आपण म्हणू शकतो की बॉडी लेवल म्हणजे आपल्या शरीराची लेवल, यानुसार काय आहे प्राण्यांचं वर्गीकरण पहिल्यांदा करण्यात आलं. म्हणजे ह्याचा अर्थ पृथ्वी तलावर असणाऱ्या प्राण्यांना जेव्हा तुम्ही बघता तर तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीचे प्राणी आढळतात मित्रांनो. एकदम कमी विकसित असणाऱ्या जीवाणूपासून ते अतिशय जास्त विकसित असणाऱ्या वेल मासापर्यंत किंवा ह्युमन बिईंग पर्यंत तुम्हाला डायव्हर्सिटी आढळताना दिसते. आता बघा, प्रत्येकाचं शरीर हा सेम लेवलचा नाहीये मित्रांनो, फरक आहे. आज मला सांगा, एखाद्या कीटकामध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे. आपलं वाढ आणि विकास जास्त आहे, त्यांचं कमी आहे. यानुसार जर बघितलं, पृथ्वी तलावर असणाऱ्या प्राण्यांचं शरीर हा 4 प्रकारचा असू शकतो. एक तर सर्वात पहिली जी अवस्था आहे त्या अवस्थाला प्रोटोप्लाझ्मिक अवस्था म्हणून ओळखली जाते, तर त्याला प्रोटोप्लाझ्मिक लेवल म्हणतात. म्हणजे पृथ्वी तलावर असे काही प्राणी आहेत की ज्यांचं शरीर हा प्रोटोप्लाझ्मिक लेवलचा आहे मित्रांनो. आता असे जे प्राणी आहेत ते कोणकोणते आहेत हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, प्रोटोप्लाझ्मिक लेवल म्हणजे काय मला सांगा, जेवढे काही पृथ्वी तलावर असणारे एकपेशीय प्राणी आहेत, एकपेशीय प्राणी आहेत, त्या सर्व प्राण्यांचं शरीर हा प्रोटोप्लाझ्मिक लेवलचा आहे असं म्हटलं जातं मित्रांनो. आणि आपण आताच बघितलं की पृथ्वी तलावर असणारे सर्व जे प्राणी आहेत, पुरेल का, पृथ्वी तलावर असणारे सर्व जे एकपेशीय प्राणी आहेत ते प्रोटोझोआ या गटामध्ये घेतलं जातं. म्हणजे प्रोटोझोआ नावाचा जो प्राण्यांचा गट आहे त्यांच्या शरीरामध्ये जर कोणती अवस्था असेल तर तो प्रोटोप्लाझ्मिक लेवलची अवस्था आहे. तर मी प्रोटोप्लाझ्मिक लेवल मध्ये जर कोणतं घेत असेल तर मला सांगा, आदिजीवी यानी काय रे, त्याला प्रोटोझोआ म्हणतो. हे जर त्याच्या शरीरामध्ये कोणती अवस्था असेल तर तो प्रोटोप्लाझ्मिक लेवल आहे. बघा, तुम्ही म्हणताल तर प्रश्न तर खूप साधा आहे. अरे भाऊ, साधा प्रश्न आहे, पण जेव्हा तोच प्रश्न गुगली होऊन टाकलं जातं तेव्हा आपले स्टंप उडण्याची शक्यता असते मित्रांनो. आयोगाने प्रश्न विचारलं होतं की प्लाझ्मोडियम नावाचा प्राणी हा खालीलपैकी कोणत्या गटामध्ये येतं, तेव्हा तुम्ही उत्तर दिलेलं होतं की सर प्रोटोझोआ मध्ये येतं. आयोग उलट प्रश्न फिरवतं. आयोग म्हणतं प्लाझ्मोडियम या प्राण्यांचे शरीर हा खालीलपैकी कोणत्या लेवलचा असतो, ज्याच्यामध्ये पहिलंच ऑप्शन असतं पेशीय अवस्थेचा, आणि तुम्ही पेशीय अवस्थेलाच गोल करता, जे चुकीचं उत्तर आहे. कारण प्लाझ्मोडियम जर प्रोटोझोआ मध्ये येत असेल तर त्यांच्यामध्ये शरीराची कोणती अवस्था असते, प्रोटोप्लाझ्मिक अवस्था असते मित्रांनो. बरोबर का? मग प्लाझ्मोडियम असेल, पॅरामेसियम असेल, अमिबा असेल, इंटामिबा असेल, हे सगळे जे आहे या प्रोटोझोआ मध्ये येतात आणि त्यांच्यातली ही अवस्था असते. आता सेकंड अवस्था जर बघितलं तर त्याला आपण पेशीय अवस्था म्हणतो मित्रांनो. बरोबर का रे, पेशीय अवस्था म्हणतो सेकंड. आणि मला सांगा, पेशीय अवस्थेला आपण सेल्युलर स्ट्रक्चर म्हणतो. आता बघा, मग सर कोणते प्राणी आहेत की ज्यांच्या शरीरामध्ये आपल्याला सेल्युलर लेवलचे ऑर्गनायझेशन आढळते किंवा पेशीय अवस्था आढळते, तर मित्रांनो जो सेकंड गट आहे बघा ना, पहिल्या गटामध्ये प्रोटोप्लाझ्मिक झाली, जो सेकंड गट आहे तो म्हणजे पेरिफेरा, यांच्यामध्ये मित्रांनो माहितीये का पेशीय अवस्था आढळते. मग सर प्रोटोप्लाझ्मिक आणि पेशीय अवस्थेमध्ये काय फरक आहे, तर बाळा इकडे लक्ष दे. सिंपल गोष्ट आहे, प्रोटोप्लाझ्मिक अवस्था म्हणजे एकपेशीय प्राण्यांची अवस्था आणि पेशीय अवस्था म्हणजे मित्रा माहित आहे का बहुपेशीय प्राण्यांची अवस्था. मग असे प्राणी की ज्यांच्यामध्ये बहुपेशीय मल्टी सेल्युलर ऑर्गनायझेशन आहे त्या प्राण्यांच्या शरीराला आपण सेल्युलर लेवलचं शरीर किंवा पेशीय अवस्थेचा शरीर म्हणतो. मग असे कोणते प्राणी आहेत की ज्यांच्यामध्ये बहुपेशी संरचना आहे, तर असं जर कोणतं प्राणी असेल तर 2 नंबरचा प्राणी मित्रांनो तो म्हणजे प्राण्यांचा गट, ज्याला आपण काय म्हणतो, पेरिफेरा म्हणतो. म्हणजे तुम्हाला रट्टा मारायची गरज नाही. पहिल्या गटामध्ये प्रोटोप्लाझ्मिक, दुसऱ्या गटामध्ये पेरिफेरा, आणि आता मित्रांनो माहिती आहे का तिसरी जी अवस्था आहे ते म्हणजे उत्तीय अवस्था. आणि उत्तीय अवस्था म्हणजे काय असते रे, तर आता मी तुम्हाला सांगतो. बघा, पेशीय अवस्था म्हणजे अशा प्रकारे अनेक पेशी आहेत, बहुपेशी आहेत. बघा अशा प्रकारे मल्टिपल सेल आहेत. नुसतं प्रोटोप्लाझ्मिक अवस्था म्हणजे सिंगल सेल.
आता प्रश्न पडतो सर द्वितीय अवस्था म्हणजे काय, टिश्यू लेवल म्हणजे काय? तर मित्रांनो माहित आहे का, द्वितीय अवस्थेमध्ये पण काय आहे, अशा अनेक पेशी असतात, पण थोडं फरक आहे मित्रांनो. पेशीय अवस्थेमध्ये ज्या बहुपेशीय संरचना आहे, बहुपेशी कोणाला म्हणतो, जेव्हा एक पेक्षा अनेक पेशी असतात पण प्रत्येक पेशी जर स्वतंत्रपणे जर कार्य करत असेल तर त्या संरचनेला आपण बहुपेशी म्हणतो. बरोबर का? ज्या शरीरामध्ये एक पेक्षा अनेक पेशी आहेत पण त्या पेशी जर एकत्र येऊन जर एकच कार्य करत असेल तर त्या पेशीच्या पूर्ण बंडलला, त्या पॅकेटला आपण काय भूती म्हणतो किंवा टिश्यू म्हणतो. मग असे काही प्राणी आहेत की ज्या प्राण्यांच्या शरीरामध्ये अनेक पेशी एकत्र आल्या आणि एकच कार्य करायला लागल्या, म्हणून त्या प्राण्यांच्या शरीराला आपण द्वितीय अवस्था असणारा शरीर म्हणतो मित्रांनो. पहिले दोघांमध्ये तर कळलं. आणि असे कोणते प्राणी आहेत, तर तिसऱ्या संघाचं नाव आहे तो म्हणजे मित्रांनो माहिती आहे का, सिलेंट्राटा. सिलेंट्राटामध्ये जेवढे काही प्राणी आहेत मित्रांनो, त्या सर्वांमध्ये जर आपल्याला कोणती अवस्था आढळत असेल तर द्वितीय अवस्था आढळते. म्हणजे पाठ करायची गरज नाही ना मित्र, सिंपल गोष्ट आहे. बघा ना काय आहे, तुम्ही डोळे झाकून म्हणू शकता सर प्रोटोझोआमध्ये प्रोटोप्लाझ्मिक अवस्था, त्यानंतर पेरिफेरामध्ये पेशी अवस्था आणि सिलेंट्राटामध्ये द्वितीय अवस्था, आणि मित्रांनो बाकी उरलेल्या सगळ्यांमध्ये अवयव अवस्था असते आणि ऑर्गन लेवल असते. म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, हे तीन प्रकारची संरचना झाली. आता बघा मी तुम्हाला पुढे सांगतो, चौथी जी संरचना असते, चौथी संरचना म्हणजे अवयव अवस्था. बोललं का, अवयव अवस्था ज्याला ऑर्गन लेवल म्हणतात. मग सर कोणकोणत्या प्राण्यांच्या गटामध्ये अवयव अवस्था आहे, असा प्रश्न आयोगाने 2017च्या पेपरला विचारला मित्रांनो. 2017च्या पेपरला असा प्रश्न विचारला, कोणत्या संघामध्ये अवयव अवस्था असते? तर किती साधा प्रश्न आहे बघ ना. पहिल्यामध्ये प्रोटोप्लाझमिक झालं, दुसऱ्यामध्ये पेशीय झालं, तिसऱ्यामध्ये द्वितीय झालं, अरे बाकी उरलेल्या सगळ्यांमध्येच अवयव अवस्था आहे. म्हणजे कुठून रे, चौथ्या नंबर पासून सर प्लॅटिहेल्मिन्थिस मध्ये अवयव अवस्था आहे, सर ऍस्कोहेल्मिन्थिस मध्ये अवयव अवस्था आहे, 6वं अनालिडा मध्ये अवयव अवस्था आहे, त्यानंतर 7वं आर्थ्रोपोडा मध्ये काय आहे, अवयव अवस्था आहे, 8वं मोलुस्का मध्ये अवयव अवस्था आहे, 9वं इकायनोडर्माटा मध्ये अवयव अवस्था आहे, आणि 10वं हेमिकार्डाटा मध्ये पण अवयव अवस्था आहे. आणि आयोगाने जेव्हा 2017च्या पेपरला विचारलं, 4 ऑप्शन दिलते. पहिलं प्रोटोझोआ, दुसरं पेरिफेरा, तिसरं सिलेंट्राटा आणि चौथं प्लॅटिहेल्मिन्थिस. तर अवयव अवस्था कुणामध्ये, प्लॅटिहेल्मिन्थिस मध्ये सर. आता बघा हे झालं, मग आपल्याला सवय आहे जे आलंय सर आम्ही तेवढंच पाठ करून जाणार. भाऊ आयोग आहे या वेळेच्या पेपरवरून कळून गेला असेल की किती बाप माणूस जरी असेल तर त्याला चुकवण्याची शक्यता ही अवयवांमध्ये असते मित्रांनो. कळलं का? आता मला सांगा आयोग प्रश्न काय विचारतो बघा. आयोग या ठिकाणी आता उलट करते रे. मला सांगा लिव्हर फ्लूक नावाचा प्राणी प्लॅटिहेल्मिन्थिस मध्ये येतं. आयोग म्हणतं लिव्हर फ्लूक बद्दल योग्य विधाने सांगा, आणि खाली लिहितं की लिव्हर फ्लूक मध्ये ही अवयव अवस्था आढळते, द्वितीय अवस्था आढळते, पेशीय अवस्था आढळते की प्रोटोप्लाझमिक अवस्था आढळते. तर आपल्याला माहित पाहिजे की सर जर लिव्हर फ्लूक हा प्लॅटिहेल्मिन्थिस मध्ये येतं तर अवयव अवस्था आढळते. आयोगाने सिल्वर फिश बद्दल प्रश्न विचारलं. सिल्वर फिश हा आर्थ्रोपोडातील प्राणी आहे. मला सांगा आयोगाने जर विचारलं सिल्वर फिश मध्ये कोणती अवस्था, पटकन डिटेक्ट व्हायला पाहिजे की सिल्वर फिश आर्थ्रोपोडामध्ये येतं, म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये अवयव अवस्था असेल. असं पाठ करायची गरज नाहीये प्राण्यांची नाव. तर अशा प्रकारे हे पहिलं गुणधर्म होतं, ज्याच्या आधारे काय केलं रे आयोगाने, काय विचारलेले प्रश्न आहेत ज्याच्या आधारे हे एकूण 10 संघ तयार झाले. बरोबर का? हा झाला पहिला गुणधर्म. आता मी तुम्हाला सेकंड गुणधर्माकडे घेऊन जातो. प्रश्न कसे आले येतात तेही सांगितलं तुम्हाला. आता सेकंड गुणधर्म बघा, ज्याच्या आधारे वर्गीकरण करण्यात आलं, आणि ते म्हणजे काय मित्रांनो माहिती आहे का? सेकंड गुणधर्म होतं ते म्हणजे सममिती. सममितीचा अर्थ सांगतो, सोपा आहे. सिमेट्री सममिती. सममितीचा अर्थ आहे एखाद्या प्राण्यांचे समान भाग किती अँगल मधून होतात. जसं मी माझं ह्युमन बिईंगचं आपण बघूया. मानवी शरीराला जर आपण कट केलो तर हा एकमेव सेंटर आहे की ज्या सेंटर मधून मला सांगा मानवाचे 2 समान भाग होतात. बघा इथून जर अशा प्रकारे जर कट केलो, एक कान या बाजूला असेल तर एक कान या बाजूला असणार आहे.
दातांचा एक जबडा या बाजूला असेल तर एक जबडा या बाजूला असणार आहे, एक हात इकडे असेल तर एक हात इकडे आहे, एक पाय या बाजूला तर एक पाय या बाजूला. म्हणजे ह्याचा अर्थ मानवी शरीराचे जर विभाजन केलो तर फक्त एकाच ऍक्सिस मधून करता येतं. ह्याच्या व्यतिरिक्त आडवं जर कट केलो समान भाग तयार करता येत नाही. मग निसर्गातील असे प्राणी की ज्यांचे समान भाग फक्त एकदाच करता येतात की एकदापेक्षा जास्त वेळेस करता येतात किंवा एकही वेळेस करता येत नाही, हे दाखवणारी संरचना म्हणजेच मित्रांनो सममिती किंवा त्याला सिमेट्री म्हणत असतो. 3 प्रकारचे आहेत. सर्वात पहिले जर म्हटलं तर मला सांगा त्याच्यात आहे असममिती. असममितीला असिमेट्री म्हणून पण ओळखलं जातं मित्रांनो. बोललं का असिमेट्री. त्यानंतर सेकंड आहे मित्रांनो माहित आहे का, त्याला जर काय म्हणत असेल तर आपण म्हणतो आर्य सममिती. आर्य सममिती ज्याला असिमेट्री म्हणतात. मित्रांनो माहित आहे का, ह्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारले, बाकी भानगडीत पडू नका. मी आजही सांगतो उद्या 11 तारखेला जो पेपर होणार आहे त्याच्यामध्ये एक क्वेश्चन 100% आजच्या लेक्चर मधून घेऊन जातो मी, कळलं का. आणि तिसरा आहे त्याला काय म्हणतो रे, त्याला द्विपार्श्व सममिती म्हणतात. द्विपार्श्व सममिती म्हणतात, ज्याला इंग्लिश मधून जर काय म्हणतो आपण त्याला आर्य सममितीला आपण जर बघितलं तर याला रॅडियल सिमेट्री म्हणतात. काय म्हणतो आपण याला, रॅडियल सिमेट्री म्हणतात. रॅडियल सिमेट्री. आणि याला कोणतं द्विपार्श्व सममितीला जर काय म्हणत असेल तर त्याला आपण बायलॅटरल सिमेट्री म्हणतो. तर 3 प्रकारचे आहेत. पहिला आहे असममिती, आर्य सममिती, द्विपार्श्व सममिती. बघा आता किती सोपं आहे, सिंपल. असममिती म्हणजे असं प्राण्यांचं शरीर कसंही कट केलं तर समान भाग तयार होत नाही. उदाहरणार्थ सांगतो, मला एक सांगा, एखाद्या प्राण्यांचं शरीर अशा प्रकारचं काहीतरी आहे, कसंही कट करा तर समान भाग तयार होतात का? नाही होणार ना. तुम्ही असंच कट करा, नाही समान भाग, असं कट करा, कसंही केलं तर समान भाग तयार होत नाही. मग आयोग हेच विचारतं राजांनो की कोणकोणते प्राणी किंवा प्राण्याचे कोणकोणते असे संघ आहेत की ज्यांच्या सममिती ह्या असिमेट्री प्रकारची किंवा असममिती प्रकारची असते. तर तुम्हाला पाठ करायची गरज नाही रे. पहिले 2 जे आहेत संघ, जसं मी तुम्हाला सांगितलं, पहिले 2 जे संघ आहेत कोणते, हे 2 कोणकोणते, प्रोटोझोआ आणि पेरिफेरा, यांच्यामध्ये असममिती आहे. किती सोपं आहे बघा. पहिल्या दोघांमध्ये जर बघितलं तर काय आहे, असममिती आहे. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. कोणाकोणामध्ये, सर्वात पहिले सर प्रोटोझोआ ज्याने काय रे आदिजीवी, आणि सेकंड जर बघितलं सर पेरिफेरा याने काय रे आपण हा जो ज्याला स्पंज सागट म्हणतात तो. आता बघा आयोग क्वेश्चन काय तयार करेल, जर संघ विचारले तर संघ सोपे आहे, पण तुम्हाला थोडं डिटेल विचारलं तर काय विचारलं, जसं प्लाझ्मोडियम हा प्राणी आपण लहानपणापासून वाचत आलेला आहे. आयोग त्याच उदाहरणावर प्रश्न डिटेल विचारतं, ते तुमच्या ओळखीचं आहे. जसं उदाहरणामध्ये स्पायरोगायरा आहे, कळलं का. हे असे प्राणी आहेत जे आपल्याला माहित आहे. गांडूळ प्राणी आहे, खेकडा प्राणी आहे, विंचू आहे, त्याच्याबद्दलच का विचारतात, कारण आयोगाला माहित आहे की 5वीच्या पुस्तकापासून ते 12वीच्या पुस्तकापर्यंत हा कॉमन एक्झाम्पल आहे, म्हणूनच या एक्झाम्पलवर प्रश्न विचारला जातो. बाकीचे पाठ करत बसू नका. जीवाणूमध्ये मला सांगा, रायझोबियमवर वारंवार प्रश्न विचारले, प्लाझ्मोडियम याच्याबद्दल प्रश्न विचारले यामध्ये. त्याच्यानंतर जर बघितलं ॲझोटोबॅक्टरवर प्रश्न विचारलेला आहे. का विचारले, कारण सायनोबॅक्टेरियावर प्रश्न विचारलेला आहे, ज्याला ब्लूप्रिन आल्गी म्हणतो. नॉस्टाकवर विचारले, अॅनाबिनावर विचारले. हे जर एक्झाम्पल तुम्ही बघितले ना तर 5वीच्या पुस्तकापासून ते 12वीच्या पुस्तकापर्यंत कॉमन आहे. आणि आपण हे सोडून देतो आणि ते इंटरनेटवरून काढते लिस्ट की सर हे एवढे एक्झाम्पल वाचू का, तेवढे एक्झाम्पल नाही करत. मोजून उदाहरण सांगतो, जीवाणूंचे 10 एक्झाम्पल आहेत. आतापर्यंत आयोगाचा रेकॉर्ड आहे, याच्यावरती कोणतंच एक्झाम्पल विचारलेलं नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये याच एक्झाम्पलवर डिटेल विचारलं जाईल. प्राण्यांच्या बाबतीत पण तेच आहे. मी आजही सांगतो, प्रोटोझोआमध्ये 3 एक्झाम्पल आहेत. कोणकोणते, प्लाझ्मोडियम, एंटामिबा, पॅरामेसियम आणि अमिबा. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं एक्झाम्पल विचारणार नाही ते. तर हेच म्हणतो ना आपण, त्याच्याबद्दल डिटेल विचारलं. काय विचारलं जाईल, प्लाझ्मोडियम मध्ये कोणत्या प्रकारची सममिती आढळते. वाचायला कुठं भेटणार नाही, पण प्रश्न आला की नाही. आयोगाला अपेक्षित आहे की तू हे केलंस की नाही. आयोगाला हे अपेक्षित नाहीये तू रट्टा मारून पाठ केलास की नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं फॅक्टर आहे. आता राहिले आर्य सममिती. आर्य सममिती म्हणजे अशी शरीराची संरचना आहे ज्याला अनेक भागातून जरी कट केलं तरी समान भाग तयार होतात. इथं बघ भाऊ, मी असं इथून जर कट केलो तरी समान भाग, इथून कट केलो तरी समान भाग, इथून कट केलो तरी समान भाग, इथून कट केलो तरी समान भाग. जेव्हा एखाद्या शरीराला मल्टिपल प्लेन मधून, मल्टिपल ऍक्सिस मधून, मल्टिपल अँगल मधून जर आपण समान भागात विभाजन करत असेल तर त्या शरीराच्या सममितीला आपण आर्य सममिती म्हणतो मित्रांनो. मग कोणकोणते प्राणी आहेत की आर्य सममिती दाखवतात,
तीन नंबरचा प्राणी मित्रांनो जो कुंतरे सिलेंट्राटा म्हणतो, सिलेंट्राटा मधील सर्व प्राणी हे आर्य सममिती दाखवतात. आणि ह्याच्यासोबत 9व्या नंबरचा आहे ज्याला काय म्हणतो रे, इकायनोडर्माटा नावाचा जो प्राण्यांचा गट आहे त्यांच्यामध्ये मित्रांनो माहिती आहे का आर्य सममिती असते. किती साधा प्रश्न आहे. आयोगाने तारा मासाबद्दल विचारलं होतं, तारा मासामध्ये कोणती सममिती आहे तुम्हाला समजणं गरजेचं होतं. सर तारा मासा इज एक्झाम्पल ऑफ काय रे, इकायनोडर्माटा किंगडम. बरोबर का, तारा मासा हा इकायनोडर्माटाच आहे. आयोग येडं नाही विचारायला. आयोगाला अशी अपेक्षा नाही की तुम्ही डॉंकी वर्क सारखं सगळं पाठ करत बसावं. प्रत्येकामध्ये लागू पडतं. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र प्रत्येक घटकामध्ये हे लागू पडतंय मित्रांनो. अशाच पद्धतीचं तुम्हाला पूर्ण विज्ञान करायचंय. मी आजही सांगतो 50 पानांची जरी नोट्स काढली तर विज्ञानाचा प्रश्न बाहेर जाणार नाही, पण क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. यानंतर बघा उरलेल्यामध्ये द्विपासर सममिती म्हणजे काय, असा प्राणी की ज्याला जर कट केलं फक्त दोनच भाग तयार करतात. उदाहरणार्थ अशा प्रकारचा प्राणी आहे, असं सेंटर मधून कट केलं तर दोन भाग तयार होतात, आडवं केलं तर दोन भाग तयार होत नाही. जसं मानवाचा आहे, सेंटर मधूनच एकदाच कट करता येतात. जेव्हा एकदाच फक्त दोन समान भाग तयार करता येतं त्याला आपण द्विपासर सममिती किंवा बायलॅटरल सिमेट्री म्हणतो. आणि पुन्हा कोणामध्ये आढळतं मित्रांनो, हे सोडल्यानंतर बाकी सगळ्यांमध्ये आढळणारे कोणकोणते असतील तर 4 नंबर पासून बघा इथं 4 नंबर पासून कोण सर प्लॅन्टीहेल्मिंथिस असेल, 5 नंबरला ॲस्कोहेल्मिंथिस असेल, 6 नंबरला अनालिडा असेल, 7 नंबरला आर्थ्रोपोडा असेल, 8 नंबरला मोलुस्का असेल. पण मला सांगा 9 नंबरचं येईल का, नाही येणार. कारण 9 नंबरचं इकायनोडर्माटामध्ये कोणती आहे, आर्य सममिती. आणि 10 नंबरचं कोण येईल, हेमिकार्डाटा येईल. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. सोपा आहे की नाही, सोपा आहे की नाही. एकदा फास्ट मध्ये सांगतो बघा. जर मी म्हणलो तुम्हाला सर्वात पहिले प्रोटोझोआ मध्ये येतं बघा, सर्वात पहिले प्रोटोझोआ येतं. कोरेलेटा 1 नंबर, दुसरा आहे पेरिफेरा, पेरिफेरा, तिसरा आहे सिलेंट्राटा, सिलेंट्राटा, चौथं जर बघितलं प्लॅन्टीहेल्मिंथिस, प्लॅन्टीहेल्मिंथिस, पाचवं ॲस्कोहेल्मिंथिस, सहावं जर बघितलं अनालिडा, अनालिडा, सातवं आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा हे कसं काय पाठ होत नाही, होतात रे, इंटरेस्ट असणं गरजेचं, हळूहळू निर्माण होईल. 8वं, त्याच्यानंतर 9वं जर बघितलं मोलुस्का, मोलुस्का, त्यानंतर सॉरी 8वं मोलुस्का, 9वं इकायनोडर्माटा, इकायनोडर्माटा, 10वं जर बघितलं तर हेमिकार्डाटा. आता ह्याच्यामध्ये फास्ट सांगतो बघा. पहिलं जो पॉइंट बघितलं होतो मला सांगा प्रोटोझोआ मध्ये कोणती अवस्था, सर प्रोटोप्लाझ्मिक ना, प्रोटोप्लाझ्मिक अवस्था. सेकंड पेरिफेरा मध्ये सर पेशीय अवस्था. अरे सिलेंट्राटा मध्ये सर उतीय अवस्था. आणि बाकीच्यांमध्ये सर अवयव अवस्था. विषय संपला. कोणाला का सेकंड बघितलं होतं आपण, सेकंड बघितलं होतं आपण. काय बघितलं सेकंड मध्ये, सेकंड कोणतं गुणधर्म, सममिती. सर वरील दोघांमध्ये असममिती, असममिती. त्याच्यानंतर बाकीचं सर सिलेंट्राटा आणि 9व्यामध्ये कोणतं, रॅडियल सिमेट्री, आर्य सममिती. बाकी उरलेल्या सगळ्यांमध्ये सर कोणती रे, काय बायलॅटरल सिमेट्री. यानी काय रे, द्विपासर सममिती. काय पाठ करायची गरज आहे, आयोगाला विचारू दे ना त्याला काय विचारायचं ते. त्याला जर विचारायचं असेल की सर सिल्वर फिश मध्ये कोणतं काय सममिती आहे, अरे पटकन डिटेक्ट करा. सिल्वर फिश इज एक्झाम्पल ऑफ आर्थ्रोपोडा. कोणती असेल, बायलॅटरल. आयोगाने विचारलं सर टेप वर्म मध्ये कोणती सममिती, पटकन डिटेक्ट करा. टेप वर्म प्लॅन्टीहेल्मिंथिस एक्झाम्पल आहे, बायलॅटरल. आलं का. आयोगाने जर विचारलं लिव्हर फ्लूक मध्ये कोणती, सर प्लॅन्टीहेल्मिंथिस मध्ये, बायलॅटरल. आयोगाने विचारलं ऑक्टोपस मध्ये, स्क्विड मध्ये कोणती, तर आपल्याला पटकन डिटेक्ट करता यायला पाहिजे कोणत्या प्रकारची सममिती, कारण तो मोलुस्का मध्ये येतो मित्रांनो. हे कळणं गरजेचं आहे, हे समजणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे 2 झाले. तिसरं एक्झाम्पल सांगतो आता बघा, देहगुहा. देहगुहा ज्याला आपण बॉडी कॅव्हिटी म्हणतो मित्रांनो. कोरेल का. आता बघा देहगुहा जर म्हटलं कोरेल का कशा प्रकारचं असतं. उदाहरणार्थ मी तुम्हाला एखादं पेन असेल तर बघतो, पेनच्या साहाय्याने सांगण्याचा प्रयत्न करतो की काय असणार आहे. आता बघा पेन मध्ये जर बघितलं तुम्ही कोरेल का, पेन मध्ये जर बघितलं की काय असणार आहे, तर पेनचं बघा मित्रांनो, मी तुम्हाला काय म्हटलो की सममिती म्हणजे काय, सॉरी देहगुहा म्हणजे काय असते, बॉडी कॅव्हिटी म्हणतो. मला सांगा जर बघितलं की मानवी शरीर किंवा कोणत्याही प्राण्यांचं शरीर काय असतं. जसं ही पेन आहे, हे शरीर आहे, आणि ही रिफिल म्हणजे अन्ननलिका आहे मित्रांनो. कळलं का.
आणि जर आपण बघितलं तर ही अन्ननलिका या शरीराच्या आतमध्ये असते. तर काही काही प्राण्यांमध्ये कसा असतो, या अन्ननलिकेत आणि हा जो काही वरचा शरीर आहे त्यांच्या आतमध्ये पोकळ जागा असते, जसं पेनच्या आतमध्ये असतो. पेनच्या आतमध्ये या रिफिल मध्ये आणि मला सांगा या पेनच्या बाहेरच्या आवरणामध्ये मोकळी जागा असते की नाही. अशा प्रकारची जर जागा आपल्या अन्ननलिका आणि शरीर यांच्यामध्ये जर मोकळी जागा असेल तर त्यांना म्हणतो की त्यांच्यामध्ये देहगुहा प्रेझेंट असते. समजून राहिलं का? तर मी 3 प्रकारची देहगुहा सांगतो. एकतर काय आहे देहगुहा, एकतर प्रेझेंट असते मित्रा, कोरेला का, किंवा एकतर काय असते आभासी असते, आभासी असते, किंवा एकतर काय असते मित्रांनो माहित आहे का, अब्सेंट असते. समजून घ्या काय असणार, एकतर प्रेझेंट, एकतर आभासी किंवा एकतर अब्सेंट. आपल्याला ती सवय झाली, सर आम्ही पाठ करतो देहगुहा आहे किंवा नाहीये. आयोगाला माहित आहे भाऊ, जो सायंटिफिक शब्द असतो आयोग कधी पण तो सायंटिफिकच विचारतो. आलं का? जसं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ला प्रश्न एक विचारलं होतं की मुळांपासून आणि खोडांपासून आर्टिफिशियली पद्धतीने जो काही प्रजनन केलं जातं त्याला काय म्हणतात. ऑप्शन मध्ये ग्राफ्टिंग दिलं होतं, ऑप्शन मध्ये कलम करणे दिलं नव्हतं. कळलं का? कारण सायंटिफिक शब्द जो आहे हा काय ग्राफ्टिंग आहे. मी वारंवार म्हणत असतो मुलांना, आपलं ते चालू असतं कलम करणं, फांदी तोडणं, कळलं का? तसं नाही जमत. या ठिकाणी पण हे देहगुहा आहे नाहीये आभासी हे शब्द कधीच विचारलं जाणार नाही. विचारणारे शब्द सांगतो, जर अप्रेझेंट असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, सिलोमेट प्रकारची संरचना. जर आभासी असेल तर त्याला म्हटलं जातं स्युडो सिलोमेट प्रकारची संरचना, आणि जर अब्सेंट असेल तर त्याला म्हटलं जातं असिलोमेट प्रकारची संरचना. आपल्याला सवय झाली मित्रांनो हे आभासी आहे किंवा नाही आहे, आणि तिथं बघते हे कुठं आहे काय आहे. आणि तिथं तुला सिलोमेट, स्युडो सिलोमेट आणि असिलोमेट या शब्दाच्या व्यतिरिक्त काहीच दिसत नाही. मग भले तू पूर्ण पेपर जरी चालला असतं, आणि आयोगाने याच्यावर प्रश्न विचारले 2017, 18, 19 ला कंटिन्यू विचारत आले. तुम्हाला का माहित नाही? कारण या लेवलनी तुम्ही बघतच नाही ना. आणि जर तुला बघायची जर इच्छाच होत नसेल तर तुला कसं दिसणार? पण आता मी तुला सांगतो की तुला प्रश्न मी दाखवायची इच्छा दर्शवतो, तर तुझं आता तरी काम आहे की बघणे व्यवस्थित. आता मी तुला सांगतो की काय असणार, अर्थ काय असणार आहे. तर बघा, ज्याच्यामध्ये प्रेझेंट आहे त्याचा अर्थ सांगतो. प्रेझेंट म्हणजे काय रे, जसं हे जर मी म्हंटल की हा मानवी शरीर आहे, तो कोणत्याही प्राण्याचं शरीर आहे, प्राण्याचं शरीर ही त्याची अन्ननलिका आहे, आणि अन्ननलिका शरीराच्या आतमध्ये आहे. जर अन्ननलिका आणि हा जो भाग आहे ह्याच्या बाहेर, ह्याच्या आतमध्ये जर मोकळी जागा असेल, जसं पेन आणि रिफिलच्या आतमध्ये असते, अशी जर जागा असेल तर समजायचं बॉडी कॅव्हिटी काय आहे, प्रेझेंट आहे. कसं उदाहरण, हे मानवी शरीर आहे, कळलं का, आणि ही अन्ननलिका आहे. मला सांगा हे मानवी किंवा कोणत्याही प्राण्याचं हे शरीर, आणि हे काय आहे, अन्ननलिका आहे. आणि या अन्ननलिकेच्या आतमध्ये हे फ्री स्पेस जर असेल तर अशी संरचना ज्यांच्यामध्ये असते, ज्या प्राण्यामध्ये, त्यांच्या शरीराला आपण सिलोमेट प्रकारचं काय आहे शरीर म्हणतो. याने काय रे, काय म्हणतो, बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे म्हणतो. कळाला अर्थ? आता बघा त्यानंतर आभासी काय आहे. आभासी काय आहे, आभासी मध्ये सांगतो ही अन्ननलिका आणि हे मानवी शरीर आहे मित्रांनो. बोललं का, हे मानवी शरीर आहे आणि हे काय आहे, अन्ननलिका आहे. आता ह्यांच्या आतमध्ये पूर्ण मोकळी जागा नसते. जसं उदाहरणार्थ सांगतो, लहान असताना शाळेत आपण 4थी 5वी ला आपण काय करायचो माहित आहे का, की एक चिठ्ठी घ्यायचो, त्या चिठ्ठीवर कागदावर नाव लिहायचो आणि तो कागद जो आहे या रिफिलवर गुंडाळायचो आणि नंतर पेनामध्ये टाकून द्यायचो. माहित आहे की नाही, सगळ्यांना माहिती आहे की नाही. लहानपणी आपण हे कार्यक्रम करायचो, नाव स्वतःच लिहायचो. एवढी अक्कल नव्हती त्यावेळेस की आपण दुसऱ्याचं नाव लिहू शकतो. तर मला सांगा की लिहून घ्यायचो आणि त्या पेनच्या आतमध्ये टाकायचो. आता कागद जर पेनच्या आतमध्ये गेला असेल तर आता मी जर म्हंटलो तुम्हाला सांग रिफिल मध्ये सगळ्या ठिकाणी मोकळी जागा आहे का रिफिल आणि त्या पेन मध्ये, तुम्ही म्हणता नाही सर, ज्या ठिकाणी कागद आहे त्या ठिकाणी तो पॅक झालाय, मोकळी जागा नाहीये. तर सेम जेव्हा अन्ननलिका आणि शरीर यांच्या आतमध्ये काही काही ठिकाणी अशा प्रकारे पेशींचे बंडल तयार झालेले असतात, तर ह्याचा अर्थ न पूर्णता मोकळी आहे, न पूर्णता काय आहे, पॅक आहे. अशी संरचना ज्या शरीरांमध्ये आढळते त्यांना सिलोमेट प्रकारचा शरीर म्हणतात मित्रांनो. समजलं? आणि त्यानंतर बघा अब्सेंट मध्ये काय, ही अन्ननलिका हे शरीर यांच्या आतमध्ये अशा प्रकारे पूर्ण पेशी जी आहे रे पॅक झालेले असतात, कोणत्याही ठिकाणी मोकळी जागा नसते. जसा हा पेन आहे, ह्याला जर असं तोडून जरी काढले ना, आतमध्ये मोकळी जागा कुठं सापडणार नाही तुम्हाला. कळलं का, एकदम पॅक आहे आतमध्ये.
कळलं का? तर सेम अशा प्रकारचं हा आतमधील काय रे अन्ननलिका आणि हे शरीर त्यांच्या आतमध्ये फ्री स्पेस नसतो. फ्री स्पेस काय रे नसतो. तर मला सांगा आपल्याला समजणं गरजेचं आहे, त्याला आपण असिलोमेट म्हणतो. 2019 ला प्रश्न विचारला या एक्झामच्या पाठीमागच्या वेळेस. काय विचारला माहित आहे का? सिलेंट्राटा बद्दल योग्य विधाने सांगा. सिलेंट्राटाची संरचना ही सिलोमेट प्रकारची असते, स्यूडो सिलोमेट प्रकारची असते की असिलोमेट प्रकारची? अवघड प्रश्न नाहीये बाबा, बरोबर का? आता मी तुम्हाला सांगतो, वाढ आणि विकासानुसार 10 गट तयार केलं. मी म्हणतो ऑप्शन कोणामध्ये असते? पहिले 1 ते 4 जे संघ असतात ना, त्या सगळ्यांमध्ये काय आहे? असिलोमेट प्रकारची संरचना असते. कोणकोणते मला सांगा? सर प्रोटोझोआ, सर पेरिफेरा, सर सिलेंट्राटा, सर प्लॅन्टिहेल्मिन्थिस. या चौघांमध्ये काय आहे? असिलोमेट प्रकारची संरचना आहे. राजांना मला सांगा पाठ करायची गरज आहे का? तुला जर विचारलं प्लाझ्मोडियम मध्ये कोणत्या प्रकारची संरचना? सर प्लाझ्मोडियम पार्ट ऑफ प्रोटोझोआ. तर कोणत्या प्रकारची? असिलोमेट प्रकारची. तुम्हाला विचारलं लिव्हर फ्लूक बद्दल काय कोणती संरचना? लिव्हर फ्लूक प्लॅन्टिहेल्मिन्थिस मध्ये, तर कोणतं? असिलोमेट प्रकारची. तुम्हाला विचारलं टेपवर्म बद्दल कोणती संरचना? सर काय प्लॅन्टिहेल्मिन्थिस मध्ये येतं? असिलोमेट प्रकारची संरचना. आणि मित्रांनो राहिला आभासी कोणामध्ये? अरे जो 5व्या नंबरचा आहे तो म्हणजे ऍस्कोहेल्मिन्थिस, ज्याला काय रे काय म्हणतो आपण? निमॅटोडा म्हणतो. त्याच्यामध्ये आभासी संरचना असते, तर स्यूडोसिलोमेट प्रकारची संरचना असते. तर आयोग विचारू शकता खालीलपैकी कोणत्या प्राण्यांच्या संघामध्ये स्यूडोसिलोमेट प्रकारची संरचना आहे? तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे सर कोणत्या संघामध्ये? तर कोणतं? या ठिकाणी ऍस्कोहेल्मिन्थिस मध्ये. अरे ह्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळ्यांमध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे 5 नंबर इथं झालं. 6 पासून ते 10 पर्यंत सगळ्यांमध्ये काय सिलोमेट प्रकारचे आहे. कोणकोणते? सर अॅनालिडा मध्ये आहे, कळलं का? 7 नंबर सर आर्थ्रोपोडा मध्ये प्रेझेंट आहे. 8 नंबरला मोलुस्का मध्ये प्रेझेंट आहे. 9 नंबरला इकायनोडर्माटा मध्ये प्रेझेंट आहे आणि 10 नंबरला हेमिकार्डाटा मध्ये प्रेझेंट आहे. मला सांगा तुम्हाला पाठ करायची गरज नाही ना? समजून राहिलं का? जसं उदाहरणामध्ये या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा हे काय मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला. आता बघा या ठिकाणी सांगतो काय म्हटलं मी तुम्हाला की काय म्हटलो? पहिले 4 मध्ये कुठं? प्लॅन्टिहेल्मिन्थिस मध्ये काय रे? असिलोमेट प्रकारचा. बघा ना किती सोपं आहे. ऍब्सेंट कळलं का? 5व्या मध्ये ऍस्कोहेल्मिन्थिस मध्ये सर स्यूडोसिलोमेट प्रकारची संरचना असते. याच्यामध्ये अर्थ पण सांगितलंय आणि उरलेल्या सगळ्यांमध्ये सिलोमेट प्रकारची संरचना असते. अजिबात पाठ करायची गरज नाही आणि येणाऱ्या पेपरमध्ये 100% ह्याच्या रिलेटेड प्रश्न विचारले जाईल. हे झाले 3 गुणधर्म मित्रांनो. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर बघा एक आहे त्वचेचे स्तर म्हणून एक पॉइंट आहे. म्हणजेच काय? स्किन लेयर ही कशा प्रकारची असते? तर प्राण्यांमध्ये स्किन लेयर एक तर 2 लेयरची असते किंवा 3 थराची असते, डबल किंवा ट्रिपल. जर 2 लेयरची असेल तर त्याला म्हणतात डिप्लोब्लास्टिक. डिप्लोब्लास्टिक किती सोपं आहे बघा. डिप्लोब्लास्टिक. आणि 3 लेयरची असेल तर त्याला म्हणतात ट्रिप्लोब्लास्टिक. मला सांगा हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. सोपं आहे, अवघड नाहीये. जर असं असेल तर मित्रांनो माहिती आहे का? पहिलं एक प्रोटोझोआ. प्रोटोझोआ मध्ये डिप्लोब्लास्टिक आहे, पेरिफेरा मध्ये डिप्लोब्लास्टिक आहे, सिलेंट्राटा मध्ये डिप्लोब्लास्टिक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त सगळ्यांमध्ये डिप्लोब्लास्टिक आहे. पाठ करायची गरज नाहीये. 2019 ला प्रश्न विचारला होता सिलेंट्राटा डिप्लोब्लास्टिक आहे की ट्रिप्लोब्लास्टिक आहे? क्वेश्चन पेपर पडताळून बघू शकता तुम्ही. कोणतेही काढायचे पाठीमागचे क्वेश्चन पेपर, कोणते एकही प्रश्न चुकायला नको पाहिजे जर या गुणधर्मावर प्रश्न आला असेल तर. कळलं का? आणि उरलेल्या सगळ्यांमध्ये म्हणजे काय? 4थ्या पासून सर प्लॅन्टिहेल्मिन्थिस मध्ये ट्रिप्लोब्लास्टिक, 5वं ऍस्कोहेल्मिन्थिस मध्ये ट्रिप्लोब्लास्टिक, कळलं का? 6वं अॅनालिडा मध्ये ट्रिप्लोब्लास्टिक, कळलं का? 3 लेयर. 7वं आर्थ्रोपोडा मध्ये पण काय आहे? ट्रिप्लोब्लास्टिक, कळलं का? 8वं काय रे? मोलुस्का मध्ये ट्रिप्लोब्लास्टिक, कळलं का? 9वं इकायनोडर्माटा मध्ये ट्रिप्लोब्लास्टिक आणि 10वं काय आहे? हेमिकार्डाटा मध्ये ट्रिप्लोब्लास्टिक. अशा प्रकारे मला सांगा हे गुणधर्म आहे, ज्या गुणधर्मावर आहे प्रश्न विचारत असतो. समजलं? तर अशा प्रकारे हे 4 गुणधर्म आहेत. 100% याच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न येणार. आणि हे 4 गुणधर्म आता मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, माहित आहे का कसं लक्षात ठेवायचं? सर्वात पहिले प्रोटोझोआ आहे 1 नंबर. दुसरा आहे पेरिफेरा, कळलं का? तिसरा आहे कोणतं रे? पेरिफेरा नंतर सिलेंट्राटा, कळलं का? सिलेंट्राटा. त्यानंतर 4था आहे प्लॅन्टिहेल्मिन्थिस, 5वा आहे ऍस्कोहेल्मिन्थिस, 6वा आहे मित्रांनो माहित आहे का? अॅनालिडा. त्यानंतर 7वं आर्थ्रोपोडा
मी एकदा रिकॉल करतो फास्ट मध्ये, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. वेगवेगळ्या कलरच्या साईड. सर्वात पहिले काय म्हटलो रे मी? सर्वात पहिले मला सांगा कोणती अवस्था? सर्वात पहिले प्रोटोझोआमध्ये कोणती अवस्था म्हटलो मी तुम्हाला? तर याच्यामध्ये काय म्हटलो? प्रोटोप्लाझ्मिक अवस्था. प्रोटोप्लाझ्मिक अवस्था बरोबर का? सेकंड मध्ये कोणती? पेशीय अवस्था. तिसऱ्यामध्ये कोणती? द्वितीय अवस्था. बाकी उरलेल्या सगळ्यांमध्ये कोणतं म्हटलो मी? अवयव अवस्था. एक पॉइंट झालं. सेकंड पॉइंट काय म्हटलो? सेकंड पॉइंट काय म्हटलो बघा, लवकर लक्ष द्या. काय म्हणतो, कशा प्रकारे आयोग गॅस लेवलचा प्रश्न विचारतात. सेकंड पॉइंट मध्ये आपण काय बघितलं? सममिती. सममितीमध्ये बघत असताना पहिल्या दोघांमध्ये काय म्हटलो मी? असिमेट्री उरले का? त्याच्यानंतर सिलेंट्राटा आणि त्याच्यासोबत कोण रे? इकायनोडर्माटा. यांच्यामध्ये काय म्हटलं? रॅडियल यांनी आलीय सममिती. बाकी उरलेल्या सगळ्यांमध्ये प्लॅन्टीहेल्मिंथिस पासून ते हेमिकार्डारा पर्यंत जर बघितलं तर कोणती सममिती? बायलॅटरल सममिती. हे आपण बघितलं मित्रांनो. कळलं का? आणि त्यानंतर बघा, त्यानंतर जर बघितलं आणखी एक सांगतो तुम्हाला पॉइंट कोणता असणार आहे किंवा कशा प्रकारे असणार आहे. आणखी एक पॉइंट सांगतो कोणता असेल. दोन पॉइंट झाले. तिसरं पॉइंट जर आपण बघितलं होतं तर बॉडी कॅव्हिटीचं बघितलं होतं. मी म्हंटलो पहिले प्रोटोझोआ पासून ते कुठे रे? प्लॅन्टीहेल्मिंथिस पर्यंत. मला सांगा चार उरले काय? प्रोटोझोआ पासून ते प्लॅन्टीहेल्मिंथिस पर्यंत मला सांगा आपण काय म्हटलो होतो? असिलोमेट प्रकारची संरचना असते. आणि मित्रांनो ऍस्कोहेल्मिंथिस मध्ये काय म्हटलो होतो? तर मी म्हटलो होतो स्यूडोसिलोमेट प्रकारची संरचना असते. बाकी उरलेल्या सगळ्यांमध्ये मला सांगा कोणती? सिलोमेट प्रकारची संरचना असते. सोपं आहे. कळलं का? आणि शेवटचा पॉइंट सर पहिल्या 4 मध्ये जर बघितलं डिप्लोब्लास्टिक, सॉरी पहिल्या 3 मध्ये जर बघितलं तर काय? डिप्लोब्लास्टिक कुठपर्यंत? या ठिकाणी पर्यंत. कुठपर्यंत? सिलेंट्राटा पर्यंत. आणि पुढे सगळ्यांमध्ये जर बघितलं तर ट्रिप्लोब्लास्टिक. त्याच्यामध्ये फक्त ज्या संघामध्ये जे एक्झाम्पल येतात ते फक्त तुम्ही माझ्या नोटबुक मधून किंवा आपल्या माइंड मॅप मधून तुम्ही समोर लिहून घ्या. तुमचे मार्क कधीच कटणार नाही मित्रांनो. येणाऱ्या व्हिडिओमध्ये या संघाबद्दल मी थोडं डिटेल इन्फॉर्मेशन देतो. जरी एखादा क्वेश्चन पुढे गेला तर तो क्वेश्चन आपल्याला डिटेक्ट करता यायला पाहिजे. अशाच प्रकारचे मी सगळे व्हिडिओ जे कठीण आहेत, जे किचकट आहे, तुम्हाला साध्या भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. जो घटक 11वी 12वी मध्ये दिलेला आहे तो साध्या पद्धतीने तुम्हाला समजावं, कसं सांगावं, यासाठी मी वेगवेगळे अवघड टॉपिक तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे मित्रांनो. येणाऱ्या पुढे काळामध्ये भौतिकशास्त्र असो, रसायनशास्त्र असो, जीवशास्त्र असो किंवा मुख्य परीक्षेसाठी तंत्रज्ञानाचा पार्ट असो, टेक्नॉलॉजीचा किंवा पर्यावरणाचा घटक असो, महत्त्वाचे जे असणारे घटक आहेत मी युट्यूबच्या माध्यमातून द लॉयन अकॅडमीच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर काय मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. तर सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी द लॉयन अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पुढे शेअर करा मित्रांनो, आणखी जास्तीची व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी. थँक्यू.